चेंबूर के खारदेव नगर में राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के रोड शो को लेकर उत्साह चरम पर नजर आया। शिवसेना शिंदे गुट की प्रभाग क्रमांक 153 की लोकप्रिय उम्मीदवार तन्वी तुषार कांते के समर्थन में आयोजित इस प्रचार रैली में माहौल पूरी तरह उत्सवमय रहा। रोड शो से पहले ही सैकड़ों की संख्या में लाडली बहनें मारवाड़ी संगीत की धुनों पर नाचती गाती नजर आई और करीब 5 घंटे तक अपने लाडली भाई एकनाथ शिंदे के इंतजार में सड़कों पर जश्न मनाती रही। पूरे इलाके में ढोल ताशों और संगीत के साथ चुनावी रंगत दिखाई दी। चेंबूर से यशपाल शर्मा की रिपोर्ट। थोड्याच वेळामध्ये खारदेव नगर घाटल्यामध्ये आगमन होत आहे। तरी शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत करायचं आहे। फडणवीस साहेबांचं आगमन होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज ज्वलन ज्वलन तेजे संभाजी राजे कायद्याचे राजे संविधानाचे रस्ते आणि सर्वसामान्य माणसाला इक्वलिटीवर ठेवायचं काम पुढे केलं असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिंदे साहेब या ठिकाणी रोड रॅलीसाठी येणार आहेत। तर सर्व माझ्या वार्ड क्रमांक 153च्या बंधू भगिनी आणि रहिवाशांनी वापरायला विनंती राहील सर्वांनी या ठिकाणी सहभाग व्हावं आणि आपल्याला ज्याच्यासाठी येणार आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि नेहमी समाजकार्य ज्यांना परिवारातूनच आणि घरातूनच बाळखोडे भेटले तन्वी तुषार कांते ताई यांना प्रचंड बहुमताने आपल्याला धनुष्यबाण साहेब येत आहे। काय म्हणणं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत तिकडे कार्यक्रमला पदयात्रा विजय करायचा आहे। त्यांना विजय करायचे काय गाठल्याचा विकास आतापर्यंत फक्त गाजर दाखवायची कामं या 15-20 वर्षामध्ये राजकारणी लोकांनी केलंय। खासदारांचे आमदारांचे नगरसेवक यांचे आपण काय म्हणणार मॅडम तुम्ही काय म्हणणार आपल्या हातामध्ये फक्त निराशाच भेटली आपल्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी। तुकाराम कांते साहेबांनी नेहमीच 15 वर्षाच्या आधी आज तुम्ही गल्लीबोळात गेलात तर एक गोष्ट मला नक्कीच ऐकायला भेटेल पाण्याची सुविधा परिपूर्ण जर कोणी केली असेल तर कांते साहेबांचं आजही नाव निघतं। कारण लक्षात ठेवा माणसाचं नेहमी राहतं ते पाठीमागं त्याचं काम ते कामालाच धागा जोडून जनात सोडवाय नाही ते लेकीसारखं मान सन्मान देऊन आपल्या समाजासाठी आदर्श निर्माण करण्यासाठी तन्वी तुषार कांते यांना यावेळेस आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमताने विकास मतदान करायचंय। कारण एक मत तन्वीताईने नसणार आहे, एक मत विकासाला असणार आहे, एक मत गृहनिर्माण विकासाला राहणार आहे हे लक्षात ठेवा। कारण का आपण काय बोलणार शिंदे साहेब हे बोलतात कमी आणि काम जास्त करतात जास्त। आज आपल्याला चांगले असे धडाडीचे मुख्यमंत्री तर त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करणार आहोत। चांगले असे नेते लाभलेले आहेत, विजय असणारे नेते लाभलेले आहेत। आज आपल्याला राहुल शेळे साहेब सुद्धा पूर्णांना आमच्या सरकारला आदरस्थान आहे, नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात, पाठीशी खंबीर पुढे उभं राहतात। आपले कांते साहेब सुद्धा नेहमी त्यांचं आम्हाला मार्गदर्शन वडीलधारी मार्गदर्शन आणि नेहमीच आम्हाला त्यांचं सेविकांच्या माध्यमातून भेटते। कारण का महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे हा वेगळं मी कुणा सांगायची गरज पडणार नाही। कारण नेहमी लक्षात ठेवा इलेक्शन आल्यानंतर मराठी माणूस दिसतो, इलेक्शन आल्यानंतर मराठी माणसाची जाणीव होते। पण मुंबईमध्ये नीट पाहिलं तर मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्ट काम जे पद्धतीने चालतं आज पदयात्रा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी समजू नये त्या ठिकाणी मराठी माणसाची नाही तर बऱ्याच बाकी परप्रांतीय लोकांची संख्या त्यात दिसून येईल। तर त्याला कारण आहे की मराठी माणसाचं फक्त भांडवल इलेक्शन आल्यानंतर केलं जातं। आता कुठले युवराज यांनी कधी ऊन वारा पाऊस झेलला नाही, पण ऊन वारा पाऊस चालते ते बांध्यापर्यंत आपल्या इकडे शिंदे साहेबांनी जीवाचं रान केलं। मुख्यमंत्री जसे झालंय मुख्यमंत्री झाल्यापासून जे झपाट्याने कामं त्यांनी केलेली आहेत आपल्यासाठी नेहमी ते प्रेरणादायी ठरलेले आहेत। येणाऱ्या या इलेक्शन मध्ये
महायुतीचं सरकार आणि एकनाथ शिंदे साहेबांची